हॅलो. हॅलो. बोला. नमस्कार सर. नमस्कार. मी गजानन तरडे बोलायला हो. कुठून? थोडग्याहून. बरं बोला. आपल्या पाईपलाईन तळ्याहून आणलेली आहे. बर एक 100 छडी ते 150 छडी चाली आहे. बर. इथं थोडग्याला सौर ऊर्जेचा प्लॅन पडाला आहे. हा. त्यांना म्हणलं सर जरा पाईपलाईन पुढे घ्या, नसता मागे घ्या, एवढी 4 फूट जागा सोडा, त्या पाईपलाईन वरी सौर ऊर्जाचे प्लेट आले तर चालेल, आम्हाला काही अडचण नाही म्हणलं. बर. त्यांना म्हणलं एवढी विनंती करा शेतकऱ्याला, बाळांनो शेतमालक आमच्या संग सहमती देऊन पाईपलाईन आमच्या संग केली शेतमालकानं. बर. मग ह्याने केला प्लॅन्ट सौर ऊर्जाला करारवर दिलेला आहे कंपनीला. कोणत्या कंपनीला? साई इंडस्ट्री कंपनी आहे. साई इथं काय तर नाव आहे का, कागद आहे का जवळ? बर बर बर. साई कृपा काय तर हे आहे, साई गोल्ड. बर. ते कंपनीला दिलेल्यामुळं आहे. ते म्हणाले त्यांना बोलायला गेले की ते म्हणाले शेतमालकाला बोला, शेतमालक म्हणतो त्यांना बोला. बर. आम्ही कुणाला बोलाव काहीच कळणार झालंय साहेब आम्हाला, का नाही लय अवघड झाले म्हणता. पहिल्या पाण्यामुळं कापूस गेला वाहून. बर. आणि आता म्हणतात हे आम्हाला तुम्ही पॉइंट बदलून दुसरीकून करा पाईपलाईन. दुसरीकून करायचं म्हणतात 200 छड्याचा फरक गेलाय सर. बर. आणि आमच्याकडे तर काहीच नाही, कर्ज बाजारी झालेले आहो आम्ही आता, काहीच नाही आमच्याकडे आता. बर बर. ह्यांना म्हणलं एवढा काही करून एवढा पॉइंट चुकवा, फक्त प्लेट महाग मोहरी घ्या म्हणलं. बर. आम्ही तुम्हाला चुना टाकून देऊ, दोरी ओढून देऊ. तुम्ही म्हणाले तर आम्हाला तुम्ही कोर्टातून या म्हणाले, आम्हाला तो महाराष्ट्र शासनाची योजना आहे, महाराष्ट्र शासनाची योजना आहे म्हणून आम्हाला भेव दाखवल्यात. महाराष्ट्र शासनाची योजना असली तर नुकसान करायचं असते का शेतकऱ्याचं, म्हणायचं ना असं? आम्ही म्हणलं की तुम्हाला काय करायचं ते करा म्हणतो. शेतमालक बी म्हणतो, ते मालक म्हणतो तुम्ही जाणं, शेतमालक जाणं. बर. शेतमालक कोण आहेत? प्रभाकर भालके, अहमदपूर भालके आप्पा. बर बर बर. हा. ठीक ठीक आहे. ठीक. आम्हाला काही सुधारणा झाल्या. आज आला तर पाईपलाईन वाचल, नसता उद्याच्याला आजच्या तारखेतच पाईपलाईन फुटल म्हणा गे. मोठ्या मिशनी आहेत ती सुराखा पाडायची, आपल्या बोरच्या राहतात का 8 इंची. 10 फुटाचा रॉड आहे, ते 10 फूट खोल घालल्यात. बर बर. हा. आम्हाला म्हणायचं, आम्ही म्हणलं त्यांना बाबा आम्ही कोर्टाचा जेव्हा निकाल लागल तेव्हा आम्ही तुम्हाला रुपये बी मागणार म्हणलं. आमचं नशीब आमच्या संग म्हणलं पाईपलाईन आम्ही सोडून देऊ म्हणलं. अडवून बघा बरं म्हणाले आम्हाला. असं आहे का? हा. ठीक आहे. ठीक आहे. तुम्ही केव्हा येताव सर? आम्ही इथं बसताव. थोडगा गावात आलं की फोन करतो तुम्हाला. ठीक आहे. हो हो हो. बघा मंडळी, शेतकऱ्यांनी फोनद्वारे मला माहिती दिली की आमचं आता नुकसान होत आहे आणि तुम्ही या ठिकाणी आमच्या नुकसानाची पाहणी करावी, असा फोन आल्याबरोबर मी थोडगा शेतशिवारामध्ये आलो आहे आणि हे शेतकरी माझ्या सोबत आहेत. नेमका काय प्रकार सुरू आहे हेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे. या सर समोर या, आता पुढे आपण जाऊया आणि शेतकऱ्यांसोबत नेमकं काय होतं हे जाणून घेण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. काय चालू आहे सध्या, काय होऊ लागले, हे काय काम चालू आहे? साहेब इथं पाईपलाईन असल्यामुळं माझं नाव गजानन होलो पातर्डे. इथं पाईपलाईन चालू आहे, ते सौर ऊर्जाच्या इथं आल्यामुळं ते आमची पाईपलाईन आहे ते फुटून चाली. आणि आम्ही पाईपलाईन करताना आमच्याकडे पैसे नसल्यामुळं मग हे आमच्याकडे प्रभाकर भालके आप्पा याने दररोज संध्याकाळी यावे, आपण पाईपलाईन करावे. आम्ही म्हणावं सर आमच्याकडे पैसे नाहीत, काही नाही, पैसे कुणाचे ते 2 रुपये घ्यावे, काढावे आणि चालू करावं म्हणले. आम्ही म्हणले नाही सर आम्हाला खपत नाही, लांबला पल्ला हाय, नाही दोघाला एकाला 2 3 जाऊत म्हणले त्याने. त्याच्यामुळं आम्ही राजी झालो. म्हणा की 1 महिनाभर आम्हाला कंटिन्यू दररोज संध्याकाळी येऊन आम्हाला बातचीत करायची. त्याच्यामुळं आम्ही म्हणलं एवढे सावकार म्हणाल्यामुळं ते आम्ही राजी झालो. आमची परिस्थिती नव्हती पाईपलाईन करण्याची. मग बरं झालं, मग संघ पाईपलाईन आणली, सगळं झालं. अवघा त्यांची सही सध्या आहे. तर मूळ मुद्दा माझ्या लक्षात आलेला आहे. हे जे थोडगा येथील शेतकरी जे आहेत, एकूण किती शेतकरी आहेत तुम्ही बाजूला असणारे? 7.
7 शेतकरी आहोत. 7 शेतकरी आहेत. हा त्याचे 2 पाईपलाईन आहेत, आता 7 शेतकरी. 7 शेतकरी बरं, आहोत. बरं. हा, त्याच्यावर सगळ्याचा त्याच्यावर एवढे 35 माणसं जगतो आम्ही एवढ्या शेतीमध्ये. बर एवढ्याच एवढं पाईपलाईन फुटलं आमचं काही बी राहणार नाही. आम्हाला जगायला अवघड आहे. आम्ही मरायला तयार आहोत औषध पिऊन लबाड बोलणार आमचं तुम्हाला. काय झाले, बोला काय काय मागणी करायचं आहे? मागणी काय नाही, आम्हाला ह्याचं काम थांबवायचं नाही. फक्त आमचा जे मोबदला आहे जर फोडली तर ह्याचा मोबदला द्यावा, नाही तर हे बाकीचे जे आहे पाईपलाईन ते रस्ता सोडून देऊन हे खोल पाडावं. विषय असा आहे, साई दत्ता ग्रीन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून थोडगा शेत शिवारामध्ये हे सौर ऊर्जेचं काम सुरू आहे. आणि ही एकूण जमीन मला ऑफलाईनमध्ये सांगितलं की 18 एकरमध्ये या ठिकाणी हे काम सुरू आहे. मात्र या 18 एकर जमिनीचे जे मालक आहेत, ज्यांचा आत्ताच यांनी उल्लेख केला की भालके आप्पा असं त्यांचं नाव आहे, त्या भालके आप्पांनी या कंपनीशी 30 ते 35 वर्षाचा करार केलेला आहे. मात्र करार करण्यापूर्वी या शेतकऱ्यांना या जमिनी खालून पाईपलाईन करण्याची सुद्धा सहमती भालके आप्पांनी दिली आहे. मात्र आता त्यांचा विचार इथं केला जात नाही असं त्यांचं म्हणणं आहे. बरोबर. बरं मग काय नेमकं नुकसान काय झालं तुमचं हे केल्यामुळं? नुकसान आम्हाला, आम्ही राहणारच नाही. तर समजा आमचं 2-2 एकर रान होतं, बोजा काढून 5 रुपये शेकड्याचे पैसे त्यानंच दिले आम्हाला. आणि ते काहीतरी 5-7 वर्ष आम्ही फेडलं. 7 वर्षाच्या बाद आमचं नील झालं. आता मग आता ते राहणारच नाही. आम्हाला 2-2 एकर रान आहे. 2-2 एकर रानासाठी आम्ही 18 लाख रुपये खर्च केलाय. ज्या शेतामध्ये ज्या जमिनीमध्ये उभा आहे या जमिनी खालून या लोकांची पाईपलाईन गेलेली आहे. आणि पलीकडचा जो तुम्ही परिसर ते ऊस जे बघत आहात, त्या शेती जे आहेत, ऊसाच्या शेती या शेतकऱ्यांच्या आहेत. आणि त्या शेतीला पाणी या पाईपलाईन खालून जातं, या शेतातून जातं. मात्र आता या ठिकाणी या साई दत्ता ग्रीन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने हे काम सुरू केलेलं आहे. आणि विशेष म्हणजे महाराष्ट्र शासन आणि महावितरणच्या माध्यमातून हे काम सुरू आहे. आणि भालके आप्पा यांना या जमिनीचा 30 ते 35 वर्षाचा मोबदला त्यांचा करार झालेला आहे, त्यांना मिळालेला आहे. मात्र त्यांच्या जमिनीतून शेतकऱ्यांच्या पाईपलाईन गेल्या आणि हे काम सुरू असल्यामुळे आता एकंदरीत तुम्हाला मी त्या ठिकाणी जवळ जाऊन दाखवणार आहे. तुम्ही या सगळेजण सर बघू शकता. तुम्ही आता हे जे होल मारणं जे सुरू आहे, छिद्र जे त्यांना लागण्यासाठी जे सौर ऊर्जेचे प्लेट बसवण्यासाठी जे लागते त्यांना, तशा पद्धतीचा हा खोदकाम सुरू आहे मशीनच्या द्वारे. मात्र असे हे खड्डे खोदत जात असताना पलीकडे गेल्यानंतर शेतकऱ्यांच्या शेकडो पाईप आहेत. मात्र ते पाईप वाचवावा इतकीच त्यांची मागणी आहे. आणि जर ते पाईप वाचवता येत नसतील तर त्याचा जे काही खर्च आलेला आहे शेतकऱ्यांना ते देण्यात यावा अशी त्यांची मागणी आहे. कोणाकोणाकडे मागणी केली होती तुम्ही काय सांगाल? आम्ही केली पाईपलाईन फुटून. मागणी कोणाकडे केली होती? मागणी ह्याच्या निवेदन कोणाला दिलं होतं हे असं आमचं नुकसान होणार आहे? आणि कोणते सरकार कोणाकडे दिलं होतं? कोर्टामध्ये दिलं. तसं कोर्टामध्ये तहसीलदारला दिलं होतं नव्हतं, तहसीलदारला कोर्टात दिलं. तर त्याच्यामुळं यांचं सही असल्यामुळे आम्ही कोर्टात गेलो असं. भालके आप्पाची सही असल्यामुळे आम्ही कोर्टात गेलो. ते म्हणले होते म्हणले फड साहेब आहेत वकील. तर हे एकूणच माहिती अशी बघितल्यानंतर खड्डे खोदत असताना ज्या खड्ड्यामध्ये पाईप येणार आहेत त्या पाईपांचं फुटून नुकसान होऊ नये आणि जर झालं तर त्यांचा मोबदला आम्हाला मिळाला पाहिजेत अशी या शेतकऱ्यांची मागणी आहे. बघू शकता तुम्ही कशा पद्धतीचं काम सुरू आहे. आपण तिकडे जाऊया. बोर्ड लावून ठेवलेला आहे की यांना कोणी विचारायला येऊ नये म्हणून. खऱ्या अर्थानं महाराष्ट्र शासनाचं काम महावितरणच्या माध्यमातून सुरू आहे. मात्र या ठिकाणी बोर्ड लावण्यात आलेला आहे. तुम्हाला मी ते वाचून दाखवतो काय नेमका बोर्ड लिहिला आहे. शेतकऱ्यांचं नुकसान करून जर महाराष्ट्र शासनाची योजना जर राबविली जर जात असेल तर मग या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी दाद कोणाकडे मागायची हा विषय आहे महत्त्वाचा. उपकेंद्राचे नाव थोडगा सौर प्रकल्प, क्षमता 5 मेगावॅटची लाईट या ठिकाणी तयार होणार आहे. सदर सर्वे नंबर 81, गट नंबर 21, मालमत्ता महाराष्ट्र शासन, MSEB सोलार ॲग्रो पॉवर लिमिटेड. कंपनीचे नाव सौर प्रकल्पाकरिता कायदेशीर ताब्यात. म्हणजे जमीन जी आहे शासनाच्या ताब्यात देण्यात आलेली आहे आणि ती म्हणजे भालके आप्पाच्या माध्यमातून. सदर प्रकल्प महाराष्ट्र शासनाची महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी 2.0 योजना राबविण्याकरिता आहे, ज्याचा मूळ उद्देश आहे हा शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करणे आहे.
सदर प्रकल्पात अतिक्रमण तसेच अडवणूक करणाऱ्या विरुद्ध कायदेशीर कार्यवाही केली जाईल. हे शेतकरी तुम्हाला अडविण्यासाठी येत नाहीत, परंतु ज्यांचा उदरनिर्वाह या जमिनी खालून पाईपलाईन आहे आणि त्या पाईपलाईनच्या माध्यमातून त्यांच्या ऊसाला पाणी पुरवठा केला जातो, त्या पाईपलाईन फुटल्यानंतर त्याला जबाबदार कोण आहे हे सुद्धा महाराष्ट्र शासनाने सांगितलं पाहिजे. परंतु या शेतकऱ्याची कसल्याही प्रकारची दखल न घेता राजरोसपणे या शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान करून काम सुरू आहे. मात्र आता हे जर तुमची जर दखल जर कोणीही जर नाही घेतली तर मग तुम्ही काय करणार, पुढची काय भूमिका असणार? आमचा पर्याय औषध पर्याय बघा साहेब, आम्हाला पर्यायच नाही. पहिले 2-3 एकर रान गेले ह्या पाईपलाईनच्या नादामुळे. माझं लयच अवघड आहे ना. आता पावसामुळे पुरा कापूस गेलेला आहे, काहीच नाही. त्या कापसाला बोंड नाही ना, काय नदी उलटली त्याच्यामुळे काहीच राहिलं नाही. आज झालेला आहे, लय अवघड आहे आमच्या. मेल्या बघा आम्हाला पर्याय नाही सर. औषध घेणे नसता फाशी घेणे ह्याच्या पलीकडे पर्याय नाही मला. हो लय अवघड झाले आणि आम्हाला हे विश्वासघात केला आहे संघ नेऊन. विश्वासघात हे जे आता खोदकाम सुरू आहे, थोडस जर चुकून जर केलं असतं तर तुमच्या पाईपलाईन वाचल्या असत्या साहेब. तर आम्ही म्हणलो आमची पाईपलाईन तर वाचवा म्हणला. मग असं तुम्ही कोणाकडे मागणी केली चुकवून करा म्हणून? भालके आप्पाला म्हणला. त्यानं म्हणला 99% वाचत नाही. तुमची कशी वाचली? मजा आधीच चाले. बरं जाऊचा तुझा फायदा झाला, मग आमची तर वाचव की ना. आम्हाला मग पाईप घेऊन दे. पाईप घेऊन दिला म्हणा. आधी पाईपलाईन झाली साहेब. आधी पाईपलाईन झाली. आमदार आता झाले हे आता झालं 10 वर्ष झालं. काय सांगायचं काका समोर या? काय नाही, पाईपलाईन आमची वाचवावं आहे. आमचं एवढं हेच आहे. म्हणजे आमच्या बरोबर काहीतरी 35-30 माणूस आहे ह्याच पाईपलाईनवर. परिणामा करून दिलेला अजून फिटाय नाही आमचा. ह्याच्या नादामुळे आम्हाला 3-3 एकर जमीन विकावं लागली आमच्या शेजारी. आता या ठिकाणची जर स्थिती जर बघितली तर एका शेतकऱ्याची शेती महाराष्ट्र शासनाने रितसर कायदेशीर ताब्यात घेऊन शेतकऱ्यांसाठीच वीज निर्मिती करून देत आहे. मात्र याची दुसरी जर बाजू बघितली तर 30 ते 35 शेतकऱ्यांना चक्क त्यांच्या जमिनी सोडून उठून जावं लागणार आहे, अशी त्यांची परिस्थिती आहे असं ते म्हणत आहेत. तुम्ही बघू शकता त्या पलीकडचे जे ऊस आहेत त्या ऊसाला पाणी देण्यासाठी याच जमिनी खालून पाईपलाईन करण्यात आलेली आहे. मात्र या शेतकऱ्यांची दखल घेण्यात आली नाही असं त्यांचं म्हणणं आहे. हे भेव दाखवलं साहेब आम्हाला. आम्ही ह्याला भेला आम्ही. आम्हाला कायदेशीर कारवाई म्हणा. आम्हाला कारवाई करत माहित नाही. आम्ही शाळा शिकलेली नाही सर. आता खरंच कारवाई करते म्हणलं. म्हणून आम्ही ह्याला भेलाव केलं नाही आम्ही. नाहीतर आमचे पाईपलाईन काय आज जर पाईप नाही म्हणलं तर आमचे 35 माणसं त्या शेतीवरती मरून जाते. आम्हाला औषधच प्यावं लागते आता. हा हे जर पर्याय निघाला तर औषधच पिणार आहोत साहेब. पॉईंट बदलायचं म्हणलं तर 200 ते 250 शेडी लागते. आता आता 3 लाख कुठले घालू आम्ही आता? आता हे सरळ आहे. हे आता नीट नुटोपा आहे. आता वाकडी पाईपलाईन अशी न्यायची आणि पुन्हा अशी न्यायची म्हणजे छड्या वाढणार. छड्या वाढल्या तर आमच्याकडे पैसे नाहीत, खंदायचा टाइम लागणार. आम्ही कुठून घालावं? आम्हाला औषध पर्याय 10 एकर ऊसाचा कडकड वाढणार. आता याची तारीख आहे पाडव्याला. मग आता या ऊसामध्ये काय राहिले शेतकऱ्याच्या? आमच्या ऊसात काय राहील? आम्ही कसे ऊस घालावून कसे शासन नेईल? आमचं वाळल्याला कारखाना ऊस नेते का? नेत नाही. डोरा बगर पर्याय नाही. आमच्याकडे डोरा बी नाहीत नेऊन टाकल म्हणायला. अवघड आहे आमचं. तर आपण एक काम करूया, थेट आपण जे हे शेतकरी आहेत भालके आप्पा त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करूया. त्यांचा मोबाईल नंबर मी घेतो अगोदर. त्यांचा आप्पाचा नंबर सांगा. आपण आप्पाला विचारूया नेमक्या आप्पाच्या काय प्रतिक्रिया आहेत हे सुद्धा आपण जाणून घेणं तितकंच महत्वाचं आहे. 7588 7588 54 54 67 67 30. ठीक आहे. आपण थेट प्रभाकर भालके हो नाव पडलेलं आहे. समोर या सर, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित घेता येईल. आप्पांचा फोन लागतोय का बघूया आपण. आप्पांचा फोन लागलेला आहे. नेमका आप्पांच्या काय प्रतिक्रिया येतात, कारण इतक्या शेतकऱ्यांनी त्यांच्यावरती विश्वास ठेवून त्यांच्या शेतामधून पाईपलाईन केलेली आहे. स्वतः भालके यांनी सर्व शेतकऱ्यांना पाईपलाईन करण्याची सहमती सुद्धा दिलेली. हे डॉक्युमेंट्स माझ्या हातात या शेतकऱ्यांनी दिलेले आहेत.
हॅलो, प्रभाकर भालके आप्पा बोलता का? मी पत्रकार शिवाजीराव गायकवाड बोलतो आप्पा. ठीक आहे, बोला की. हो, तुमच्या शेतामध्ये आलो आहे मी, जिथं तुमच्या शेतामध्ये काम चालू आहे ना सौर ऊर्जेचं प्लांटचं. बरोबर आहे. तर त्या संदर्भात इथल्या शेतकऱ्यांनी तुमच्याबद्दल एक तक्रार केलेली आहे की सांगितलेलं आहे की बाबा आप्पांचं आम्ही काम काही अडवणार नाही, परंतु आप्पाच्या शेतीमधून आमची पाईपलाईन गेल्यामुळे आमच्या पाईपलाईन फुटून आमच्या ऊस पिकांचं नुकसान होणार आहे. त्यासाठी तुम्हाला वारंवार त्यांनी विनंती केली, परंतु आपण त्यांच्या विनंतीला मान देऊन त्यांची दखल घेतली नाही. त्यांचं नुकसान होत आहे असं त्यांचं म्हणणं आहे. काय सांगाल याबद्दल तुम्ही? हे सांगणार की टायलर आता याच्या 10 ते 20 फुटातून तुम्हाला की टायलर कॅमेरा बोलतो या आप्पा या, तुमच्यासाठी वाट बघतो मी. या लगेच. ठीक आहे, ठीक आहे. ओके ओके. तर संबंधित शेतकरी भालके आप्पा जे आहेत या ठिकाणी आलेले आहेत. आपण थेट भालके आप्पांकडे जाऊया. शेतकऱ्यांची जी मागणी आहे की नुकसान होत आहे आणि नुकसानाला जबाबदार कोण आहे, नेमकं हे भालके आप्पा काय सांगतील हे बघूया आपण. या आप्पा, तुमचं पूर्ण नाव? प्रभाकर मल्लिकार्जुन भालके. बरोबर. अगोदर शेतामध्ये ही पाईपलाईन झाली अगोदर का तुमचा अगोदर करार झाला कंपनीशी? अगोदर पाईपलाईन झालेली आहे. मग पाईपलाईन झाल्यानंतर किती शेतकऱ्यांसोबत तुमचा सहमती झाली? त्यांना सहमती तुम्ही दिली आहे का नाही पाईपलाईन करण्यासाठी? दिली आहे. मात्र आता तुम्ही कंपनीशी करार केला केला 30-35 वर्षाचा जे काय असेल ते तुमचं भागलं, तुमचं योग्य झालं, परंतु ह्या शेतकऱ्यांची आता पाईपलाईन फुटायला लागल्यात. त्याच्या नुकसानाला जबाबदार कोण? हे पाहिजे शासन सांगेल तसं ऐकायला लागेल दोघालाही. बर, माझं म्हणणं एवढंच आहे, आपल्याकडे काही नाही. शासन काय सांगतंय नेमकं? आता ते सांगत शेतकऱ्यांचं नुकसान होऊ द्या म्हणते काय शासन? मलाही माहित आहे, जे सांगेल तसं त्याने ऐकू. नाही पण आता नुकसान चालू आहे ना शासन. साहेब, आता उसवाळ आले आता आम्हाला पाईप हे बात तुम्ही आम्हाला पाईपलाईन तुम्ही करू लावला, तुम्ही करा म्हणला आणि तुम्ही आता असलं बोलला लोक आता आम्हाला आमची पाईपलाईन वाचवा, नसतं आम्हाला पाईप द्या. पाईपलाईन वाचवून करायला काय हरकत आहे? तुमच्या पाया पडतोय मजा पाया पाया तुमच्या पडून जर प्रश्न मिळत असेल नाही, पाया पडून जर प्रश्न मिळत असेल नाही तीनदा पडन. तसं नाही, तसं काय आम्हाला नाही, तीनदा पडन. घ्यायला 3 बाऱ्या. तुमच्या जमिनीमध्ये पाईपलाईन करत असताना त्यांनी तुम्हाला विचारलं होतं? त्यांनी शेतकऱ्यांचा त्यांनी स्पष्ट सांगत आहेत की आम्हाला पुढे करून आप्पांनी पाईपलाईन करून घेतली, आम्हाला सुद्धा करायला दिली. मात्र आता त्यांचे एक नाही कमीत कमी 35 जणांचा उदरनिर्वाह त्यांच्या तुटपुंज्या शेतीवरती भागतोय. परंतु आता तुम्ही जर ते करार करत असताना त्या कंपनीला बोलत असताना जर तुम्ही जर म्हटलो असतो थोडस चुकवा, शेतकऱ्यांचं नुकसान होऊ देऊ का म्हणायला तुम्हाला काय हरकत आहे? आणखी मी तुम्हाला सांगतो, वाईट उद्देश माझा नाही, कुणाला म्हणजे त्रास द्यायचा किंवा बुडवायचा माझा उद्देश नाही, बुडवण्याचा विषय नाही, परंतु आता नुकसान व्हायला जबाबदार नाही माझा, ते सुद्धा उद्देश नाही. आता या शेतकऱ्यांचं नुकसान सांगा. मला एकच म्हणाय, शासन सांगेल तर तसं ऐकावं, दुसरं काही म्हणजे शासनाच्या धोरणानुसार ह्यांनी मेले तरी चालते असं तुमचं मत आहे का? मी तसं म्हणत नाही. नुकसानाला जबाबदार कोण हे सांगा. शासन सांगेल तसं ऐकावं, मी एकटा नाही, शासनानं दोघालाही सांगा तसं ऐकावं. नाही पण परंतु तुम्ही जाणीवपूर्वक ह्या शेतकऱ्यांचं नुकसान करत असं तसं नाही. तुम्हाला सांगतो, माझा उद्देश जर तसा असता तर ह्यांच्या संगत म्हणजे कॉन्ट्रॅक्ट करून सगळं म्हणजे एकमत करून हा सगळ्यात म्हणजे पाईपलाईन करायला हा प्रवर्तक आहे. मी पाईपलाईन आणण्यासाठी तुम्ही प्रवर्तक हाय, त्यांनी सांगितले आयडिया, त्याच्यामुळे मी असं म्हणलोय, दुसरं काही नाही. तुम्ही सांगितलेलं आहे ह्याच्यावर, ह्यानं मला सांगितलं, हे मला सांगितलं, मला पटलं, आयडिया चांगली आहे, मी ह्याला संगत घेतलं. त्याचा का दोष माझ्यावर देता का तुम्ही सगळा? किती वर्षाचा करार झाला? मला थोडस सविस्तर आता त्यांच्याशी संवाद साधू द्या. किती वर्षाचा करार झाला या कशाचा? तुमचा पाईपलाईन ह्याचा सोलारचा का पाईपलाईन? सोलारचा. हे 27 वर्षाचा आहे. बरं, 27 वर्षाचा आहे. आता खरं तर तुम्ही ह्यांचा विचार करायला पाहिजेत आप्पा. 27 वर्षाचा त्या संबंधित कंपनीने तुम्हाला मोबदला दिला, परंतु तुमच्या जमिनीमधून ह्यांचे पाईपलाईन ते फुटायला लागले. कबूल आहे, तुम्हाला सांगतो, नाही म्हणत नाही मी, कबूल आहे. त्यांनी सांगत तसं आपण ऐकायला पाहिजे, हेच मला म्हणायचं, दुसरं काही माझं म्हणणं नाही. माझं म्हणणं एकच आहे की कुणाचं नुकसान करावं माझ्या अजिबात नाही.
ते सांगतो मला तर, बिलकुलच नाही. हे सांगतो तर आम्ही औषध घेऊन मरणार आहोत तुमच्या शेतात. तुमच्या शेतात औषध घेऊन मरणार आहोत. बघा मी मला म्हणत नाही, नाही, काय नाही, म्हणत नाही, हात जोडून हा, सांगतो, आम्हाला काही औषध करमत नाही, त्याच्याबगैर काहीच पर्याय नाही. नाही. हा, त्यानं एक सांगावं, शासनानं सांगावं, तसं आपण ऐकावं. मी दुसरं आता ऐकावं, काही ऊस वाळायला उद्या शासन सांगून काय फायदा. आज आम्ही काहीच नाही. संबंधित कंपनीच्या मालकाशी सुद्धा आपण बोलण्याचा प्रयत्न करूया. NR पाटील असं त्यांचं नाव आहे, बरोबर? आपण थेट जाऊया NR पाटील साहेबांकडे. फोन लागलेला आहे NR पाटलांना. पाठीमागे थांबूया म्हणजे हे आपला पूर्ण बॅकग्राऊंड घेता येईल. असं आहे इकडे पाठीमागं काम सुरू आहे आणि शेतकरी दयामया करतो आहे की आमचं नुकसान होण्यापासून आम्हाला वाचविण्यात यावं. NR पाटील यांनी फोन घेतलेला नाही. पुन्हा एकदा मी प्रयत्न करणार आहे. शासनाच्या योजना जरी असतील आप्पा, तर एखाद्या शेतकऱ्यांना मारून त्यांचं नुकसान करून शासनाची योजना राबवायची असते का? NR पाटील फोन उचलत नाहीत. आल्यानंतर नक्कीच काय म्हणतात ते सुद्धा दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आपण म्हणालात की शासन जे म्हणेल ते ऐकायला पाहिजे. मग आता शासनाची ही योजना राबविली जात आहे, शेतकऱ्यांसाठीच राबविली जात आहे, हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. परंतु आता हे शेतकरी जे आहेत, जे कोणी आहेत, कबूल आहे, नाही म्हणत तुम्ही. त्यांच्या नुकसानाचं काय? किंवा तुम्ही त्याला जबाबदार असे आहेत असं म्हणतायत ते. हे पहा, हो म्हणाय का, कसलीही योजना ही म्हणजे तुम्हाला सांगतो नुकसानी करता उठत नाही, ही लक्षात असू द्या. मग हे नुकसान नाही तर काय शेतकऱ्यांचं आज घडीला, आताच्या सध्याच्या घडीला काय हे सांगा. ऐका त्याच्यामुळे सांगायला लागलो की शासन जसं सांगत तसं ऐकू. मी परत एकदा सांगू लागला, शासन जसं सांगत तसं ऐकू. माझं म्हणणं दुसरं काहीच नाही. नेमकं शासन काय म्हणतंय हे ऐकू, असंच आप्पाचं म्हणणं आहे. आणि खरंच स्थानिक प्रशासन या शेतकऱ्यांची दखल घेऊन या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देईल का, हेच पाहणं औचित्याचं ठरतंय. ताजे आणि महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह करिता शिवाजीराव गायकवाड, अहमदपूर, लातूर. पुन्हा भेटणार आहोत पुढील बातमीमध्ये. तोपर्यंत जय हिंद. आवाज बहुजनांचा.